नमस्कार मित्रांनो. मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. गेले काही दिवस पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि त्यांच्या देशामधली कुठली घटना नाहीये. ती घटना आहे एक भारतीय हा एक सौदीच्या भेटीसाठी गेला आणि त्याच्यावरून वादंग कुठे चाललाय तर पाकिस्तानमध्ये चाललेला आहे. आता ह्या पाकिस्तान्यांना का बरं मिरची लागावी? सौदीमध्ये जे काही चाललेलं आहे ते चाललेलं आहे सौदीच्या आणि भारताच्या दरम्यान ज्या काही गोष्टी होत आहेत त्या चालल्या आहेत. तुम्ही नाक खुपसण्यासाठी कशाला येताय? विषय कुठला आहे तुम्हाला कळलेला असेल. भारताच्या अल्पसंख्याक खात्याच्या मंत्री श्रीमती स्मृती इराणी ह्या सौदी अरेबियाच्या भेटीवरती गेल्या होत्या, दौऱ्यावरती गेलेल्या होत्या आणि त्या दौऱ्याला धरून हा सगळा वादंग उठलेला आहे. मित्रांनो, ज्या वेळेला MBZ हे संयुक्त अरब अमिरातीचे सर्वेसर्वा मोदींना गुजरातमध्ये भेटत होते, त्याच वेळेला स्मृती इराणी या सौदी अरेबियामध्ये पोहोचलेल्या होत्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात या दोघांनी आपल्या देशामधून कट्टरपंथी इस्लाम जो आहे त्याला 4 पावलं मागे जायला लावलेला आहे. आणि जी सगळी धर्माची जी जाचक बंधनं आहेत, ही बंधनं दूर करावीत. थोडासा तिथल्या नागरिकांना दिलासा मिळावा. खास करून तिथल्या महिला वर्गाला दिलासा मिळावा, अशा दृष्टीने हे राज्यकर्ते जे आहेत ते प्रयत्न करताना आज आपल्याला दिसतायत. आणि मग दोन्ही दोन्ही ठिकाणं बघा, ते सौदी ला स्मृती इराणी गेल्या आणि MBZ जे आहेत ते मोदींच्या भेटीसाठी गुजरातमध्ये आलेले होते. आता हा सिग्निफिकन्स तुम्हाला मी जरूर सांगितला. सौदी अरेबियाची थोडीशी अगदी माहिती द्यायला हरकत नाहीये. अत्यंत कडवा असा जो वहाबी पंथ आहे इस्लामचा, या वहाबी पंथाचा उदय अफगाणिस्तानवरती जेव्हा अमेरिकेने हल्ला करायचं ठरवलं, तिथली सोव्हिएट रशियाच्या फौजा हटवण्यासाठी हाताशी धरले काही लोकांना. त्या दरम्यान या वहाबी पंथांनी आपलं बस्तान सर्वत्र पसरलेलं होतं आणि एक कट्टरपंथी इस्लामी पंथ आणि त्यांचं जे सगळं धर्माचं इंटरप्रिटेशन होतं, त्याला आकर्षित होऊन तिथे जगभरचे मुजाहिदीन पोचलेले होते. आणि मग साधारणपणे 79 सालची ही घटना आहे. तेव्हापासूनची गेली जवळ-जवळ 4 दशकं आपण म्हणू, थोडा जास्त काळ, हा सौदी अरेबिया त्या वहाबी पंथाच्या प्रभावाखाली होता आणि तिथलं संपूर्ण समाज जीवन जे आहे ते सुद्धा तशाच पद्धतीने चालताना आपल्याला दिसत होतं. अनेक जण सौदीमध्ये राहून आलेले आहेत, तिथे नोकरी केलेली आहे आणि त्यांच्याकडून कथा तुम्ही ऐकल्या असतील. परंतु ज्यावेळी हे सलमान जेव्हा सर्वेसर्वा झाले सौदी अरेबियाचे, तेव्हापासून त्यांनी काही निर्णय घेतले आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची पिछेहाट कशी होईल आपल्या देशामध्ये ह्याच्याकडे लक्ष दिलेलं होतं. तेव्हा हे 3 देश जे आहेत, भारत असेल, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया, हे एकमेकांशी या एका समान धाग्याने जोडले गेले होते. तुम्हाला कदाचित विस्मरण झालं असेल, पण सांगते की 2016 साली सौदी अरेबियानी आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे, तो मोदींना दिलेला होता. मला वाटतं किंग अब्दुल अझीज ऑर्डर असं त्याचं नाव होतं. म्हणजे एकंदरीतच आपण भारतात म्हणतो की नाही, आपला सर्वोच्च नागरी किताब कुठला आहे? तर तो भारतरत्न आहे. ते जसं पारितोषिक इथे दिलं जातं, तसं सौदी अरेबियाचं जे पारितोषिक आहे, ते मोदींना 2016 मध्ये दिलं गेलेलं होतं. आणि तेव्हापासून आपण बघतोय MBSनी जी एक वेगळी चाल चालवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सौदी अरेबियाच्या लहान मुलांना त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये जगामधल्या सर्व धर्मांची तोंड ओळख करून दिली पाहिजे, अशा हेतूने तिथे प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्येच सौदी अरेबियामध्ये रामायण आणि महाभारताची सुद्धा तोंड ओळख तिथल्या मुलांना विद्यार्थी दशेमध्ये केली जात आहे आता. त्याला जोडून तिथे योगासनांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. आयुर्वेदासाठी एक मोठं स्थान तिथे निर्माण झालेलं आहे. आणि हा जो सगळा एक वातावरणाचा परिणाम असतो मित्रांनो, तेव्हा हे जे सगळं उदात
उदारीकरण चाललेलं आहे आणि धर्मामधले जाचक प्रथा बाजूला टाकण्याचे जे प्रयत्न MBSनी चालवलेले होते, त्याचाच एक परिपाक म्हणून 2021 साली त्यांनी एक पुढचं पाऊल टाकलं आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं, की कुठल्याही धर्माचे लोक जरी सौदी अरेबियामध्ये आले, तरी आम्ही त्यांना आमची जी पवित्र शहरं आहेत, त्या शहरांमध्ये प्रवेश देऊ म्हणून. आता आपल्याला माहिती आहे, की तुम्ही मक्केला जाण्याचा जो रस्ता आहे किंवा मदिनेला जायचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरती एक मोठा असा वरती असा फलक लावलेला व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही आणि मी बघू शकत नाही प्रत्यक्षात जाऊन, की मुस्लिमांखेरीज गैर-मुस्लिमांना आत जाण्यासाठी मज्जाव आहे. म्हणजे त्या रस्त्याला सुद्धा तुम्हाला ते लागू देत नाहीत. इतके कडक बंधनं जी आहेत ती सौदी अरेबियामध्ये होती. ही जागतिक मुसलमानांची 2 अत्यंत पवित्र धर्मस्थळं समजली जातात. त्याच्यामधली मक्का आहे आणि दुसरी मदिना आहे. तर स्मृती इराणी ह्या सौदीच्या दौऱ्यावरती गेलेल्या असताना त्यांना सौदीच्या सरकारनी ज्याला आपण म्हणू त्यांचं जंगी स्वागत केलेलं आपल्याला दिसलं. स्मृती इराणी तिथे कशा पोहोचल्या हे लक्षात घ्या. कपाळावरती कुंकू, गळ्यामध्ये मंगळसूत्र, वेश काय परिधान केलाय? साडी म्हणजे पारंपरिक भारतीय वेशामध्ये त्या तिथे पोहोचल्या होत्या. त्यांच्या डोक्यावरती हिजाब नव्हता. त्यांनी नकाब घेतलेला नव्हता आणि अशा वेशामधली एक महिला सौदी अरेबियामध्ये जाऊ शकते हे स्मृतींनी सिद्ध तर केलंच, परंतु सौदी सरकारचं जास्त कौतुक आहे, की त्यांनी ह्याला कुठेही मज्जाव केला नाही. स्मृतींच्याच बरोबर मुरलीधरन होते, ते तर भारतीय पारंपरिक वेशामध्ये म्हणजे ते जिथून येतात तिथे त्यांनी लुंगी घातलेली होती आणि एक वरती भगवा सदरा घातलेला होता. त्यांच्यासोबत एक दुसरी महिला अधिकारी सुद्धा होती आणि तिने सुद्धा हिजाब घातलेला आपल्याला दिसला नाही. ती काही फोटोमध्ये तुम्हाला साडी घातलेली दिसेल, तर काही फोटोमध्ये तिने पंजाबी ड्रेस घातलाय असं आपल्याला दिसून येतं. तेव्हा हे सगळं हे जे सगळं परिवर्तन आहे, हे सौदीमध्ये झालं कसं? बरं स्मृती तिथेच थांबल्या नाहीत. त्यांना सौदीच्या सरकारनी मदिनामध्ये नेलं. आता मदिना म्हणजे काय? याचा जो सिग्निफिकन्स आहे, महत्व आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रेषित मोहम्मदांनी जेव्हा इस्लामची प्रस्थापना केली, त्याच्यानंतर इस्लामचं राज्य सुद्धा त्यांनी प्रस्थापित केलं होतं. आणि म्हणून मदिना शहरामधून ते जे राज्य चालू आहे त्याला रियासत ए मदिना म्हटलं जातं. तेव्हा इस्लामचं राज्य जर का कुठे जन्माला आलं असेल जगामध्ये, तर ते मदिना शहरात जन्माला आलं. त्या मदिना शहरामध्ये ह्या पवित्र अशा शहरामध्ये एक गैर मुस्लिम जातो, ती एक महिला जाते, ती देखील ना हिजाब ना नकाब जाते. तिचा हेतू काय होता? ती काय तिथे सजदा करणार होती का? ती सजदा करणार नव्हती. तोही तिचा हेतू नव्हता आणि ती पारंपरिक वेशामध्ये कुंकू लावून, मंगळसूत्र लावून सौदीमध्ये पोहोचलेली होती, मदिन्यात पोहोचलेली होती. हे लक्षात घ्या. आता तुम्हाला एक छोटासा संदर्भ देते. तो संदर्भ असा की कुलभूषण जाधव ह्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटता यावं म्हणून भारत सरकार आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत गेलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने जेव्हा परवानगी दिली त्यावेळी कुलभूषणच्या समोर जेव्हा त्यांची आई आणि त्यांची पत्नी ह्या पेश होणार होत्या, त्याच्या आधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचं कुंकू काढायला लावलं, त्यांचं मंगळसूत्र काढायला लावलं, त्यांच्या हातातल्या बांगड्या काढायला लावल्या आणि त्या अवस्थेमध्ये त्या दोघी जणी कुलभूषणच्या समोर गेल्यानंतर कुलभूषणनी आईला प्रश्न विचारला, "बाबा कसे आहेत?" म्हणून. तुम्हाला अर्थ समजला असेल मी काय म्हणते त्याचा. तेव्हा असे हे कडक नियम हे पाकिस्तान पाळत होतं. एक काळ सौदी सुद्धा पाळत होता आणि मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा स्मृती तिकडे गेली, इतकेच नाही तर तिने ते नबुवी मशीद म्हणजे ज्या मशिदीमध्ये खुद्द पैगंबर जात होते आणि दुसरी एक मशीद ज्याला कुबा मशीद म्हणतात, त्या मशिदीच्या परिसरामध्ये स्मृती होत्या. त्यांनी त्याचे काही व्हिडिओ शूटिंग आणि आपले फोटो स्वतःच्या ट्विटरवरती टाकलेले आहेत. त्या उहुद ह्या पवित्र समजल्या जाणाऱ्या छोट्याशा डोंगरापर्यंत सुद्धा जाऊन आल्या.
तेव्हा हा जो दौरा आहे स्मृतींचा, तो वेगवेगळ्या कारणांसाठी गाजला. खरं म्हणजे स्मृती इराणी तिथे गेलेल्या होत्या. त्या सौदीमध्ये हज यात्रेसाठी जाणारे जे भारतीय मुसलमान आहेत, त्यांच्यासाठी काय सुखसोयी करता येतील आणि त्यांचा प्रवास जो आहे, तो अधिक सुखकर कसा होईल, हे पाहण्यासाठी म्हणून गेल्या होत्या आणि त्या निमित्ताने त्यांनी सौदी सरकारशी एक करार सुद्धा केलेला आपल्याला त्या सगळ्या फोटोंमध्ये बघायला मिळालेला आहे. परंतु ह्या बाबीकडे याला कोणी उजाळा दिलेला तुम्हाला दिसणार नाही. मला वाटते पाकिस्तानमध्ये हजारो व्हिडिओ आज या घटनेवरती बनवले गेलेले आहेत आणि तिथली जनता प्रतिक्रिया देते, तिथले मौलवी प्रतिक्रिया देत आहेत, जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार टिप्पणी करतायत, राजकीय विश्लेषक समोर आलेले आहेत. हे सगळं का होतं आहे? मिरची लागली कोणाला तर ती पाकिस्तानला लागलेली आहे. त्यांच्यासाठी म्हणजे सौदी अरेबिया जो आहे, जिथे ज्या देशामध्ये इस्लामनी जन्म घेतला, तिथे त्याचा जन्म झाला. त्या लोकांना काही वाटत नाही. त्यांची कुठली हरकत नाही. त्यांनी कुठलीही तिच्यावरती आडकाठी केलेली नाही, मज्जाव केलेला नाही. आक्षेप कोण घेतंय? पाकिस्तानचे मुसलमान. म्हणजे आपण म्हणतो ना, बाडगा जो असतो तो जास्त कडवा असतो. हे बाडगे जे आहेत ह्यांना दुःख ते नक्राश्रू ढाळता आहेत, की अहो एक महिला तिथे कशी पोहोचू शकली? तिच्या एक तर महिला पोहोचूच शकत नाही. मग तिच्या डोक्यावरती हिजाब नाही, तिने नकाब घेतलेला नाही आणि ती पार मदिनेच्या अत्यंत 2 महत्वाच्या मशिदींपर्यंत ही बाई पोहोचली कशी? ह्याच्यासाठी ठाणाळा बोंबा चालू आहेत पाकिस्तानात. हा सगळा जो गदारोळ आहे पाकिस्तानचा, इतके ज्याला आपण म्हणू ना अत्यंत नीच मनोवृत्तीची माणसं आहेत. तुमचा काय संबंध आहे या सगळ्याशी? तुम्ही तुमच्या देशामध्ये काय करायचं ते करा. तुम्ही कुलभूषण जाधवची आई जिचा पती जिवंत आहे, त्या महिलेला तुम्ही मंगळसूत्र काढून ठेवायला लावलं, तिचं कुंकू उतरवलं, तिच्या बांगड्या काढून घेतल्या. तिची श्रद्धा आहे मित्रांनो. ज्या महिलेची ह्याच्यावर श्रद्धा आहे, तिला आपल्या श्रद्धेच्या विरोधामध्ये वर्तन करायला लावणं, ही किती घृणास्पद गोष्ट होती हे लक्षात घ्या. केवळ त्याच्या बायकोसाठी नाही, त्याच्या बायकोसाठी तर माहिती त्याला मी तिचा नवरा आहे आणि मी जिवंत आहे. परंतु वडिलांच्या बद्दल अशी त्याच्या मनामध्ये शंका यावी, तो ज्या परिस्थितीमध्ये तिथे आज राहतो आहे, हे किती वाईट गोष्ट होती हे लक्षात घ्या. परंतु ही अत्यंत नीच प्रवृत्तीची जी माणसं आहेत, ती ह्याच्या पलीकडे जाऊच शकत नाहीत. त्यांची मनोवृत्तीच तशी आहे. आणि मग हे अशा पद्धतीचे जे आक्षेप आहेत, ते आक्षेप जर का कोणी घेतले, तर मला नवल वाटलं नाही. हे सगळे जे व्हिडिओ आहेत, त्यातले काही व्हिडिओ मी बघितले. त्याच्या खाली लोकांना त्यांनी सांगितलं, तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील, त्या कमेंट जरूर टाका, आम्हाला वाचायच्या आहेत म्हणून. आणि मग त्या कमेंट्समध्ये लोकांनी लिहिलंय, की स्मृतीला ते सगळं बघितल्यानंतर धर्मांतर करावंसं वाटेल आणि मुसलमान व्हावंसं वाटेल, अशी आमची श्रद्धा आहे. आणि प्रेषितांनी आणि अल्लाहनी तिला तशा पद्धतीचं मार्गदर्शन करावं. तिला ते मार्गदर्शन मिळावं अशी इच्छा काही लोकांनी सांगितलेली आहे. तर काही लोक म्हणतात हा सलमान जो आहे त्यांनी हे जे काही धर्मामध्ये वेडेचाळे चालवले आहेत आणि वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याला सद्बुद्धी अल्लाहनी द्यावी, त्याला उत्तम हिदायत म्हणजे सल्ला द्यावा अल्लाहनी, अशा पद्धतीच्या प्रार्थना केलेल्या दिसतात लोकांनी. आता आपण ह्याच्यावरती काय म्हणू शकतो मित्रांनो? काय तुमचा काय संबंध आहे या सगळ्याशी? तुमच्या देशामध्ये तुम्हाला योग्य किमतीमध्ये आटा दाल मिळण्याची शक्यता दुरावलेली आहे. तिथे कांदा बटाटा मिळत नाहीये लोकांना. पाण्याचं दुर्भिक्ष झालंय. ते सगळं सोडून यांना चिंता कसली? तर सौदी अरेबियामध्ये एक हिंदू बाई डोक्याला बिंदी लावून, मंगळसूत्र घालून, साडी नेसून, डोक्यावर हिजाब नकाब न करता मदिनेपर्यंत पोहोचली. ह्याची चिंता या लोकांना जास्त आहे. काय होणार आहे? तुमची जी अवस्था जी आहे ना, आर्थिक दुरवस्था, ती का आली? ती या मनोवृत्तीमधून आली हे स्पष्ट होतं. त्याला सौदीचे जे काही लोक आहेत, त्यांनी अगदी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, आमची भूमी आहे, आमचा देश आहे आणि आमचा धर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लुडबुड करू नका. तुमच्या लुडबुडीची गरज नाही. तुम्ही सगळे
धर्मांतरित आहात, कधी ना कधीतरी धर्मांतरण केलं म्हणून तुम्ही अरबी नावं घेऊन आज वावरता आहात. त्या अरबी नावांवरती तुमचा काहीही हक्क नाही. परंपरा आमच्या आहेत. आम्ही बघू काय करायचं ते. तुमची लुडबुड नाही सहन करणार त्याच्यामध्ये. या अशा थपडा खाण्यासाठी म्हणून हे जन्माला आलेत. अख्खं जग यांना थपडा मारतंय, तरी ते त्या भानावर येत नाहीये. काय बोलणार त्यांच्याबद्दल? स्मृती इराणींचं मला एका बाबतीत कौतुक आहे, की इतका कडक रीतिरिवाजांचा हा जो देश आहे, त्या देशामध्ये जाण्याची त्यांनी हिंमत दाखवली. खरं सांगायचं झालं तर 2021 साली अशा पद्धतीने हे नियम ज्यावेळेला त्यांनी शिथिल केले, त्याच्यानंतर मदिनेमध्ये इस्रायलचं डेलिगेशन सुद्धा गेलेलं होतं आणि इस्रायलमधून काही ज्याला आपण बिझनेसमन म्हणतो, त्यांनी सुद्धा तिथपर्यंत जाऊन तिथे कशा पद्धतीने आपल्याला व्यापार करता येईल ह्याच्या बाबत काही माहिती घेतलेली होती. तेव्हा हे पहिलंच उदाहरण नाहीये, परंतु भारतामधून गेलेलं मात्र हे पहिलंच उदाहरण आहे आणि म्हणून त्याचं सगळं कौतुक आपल्याला आहे आणि त्याच्यावरती आक्षेप घेणारे जे पाकिस्तानी आहेत, त्यांना सुद्धा मिरची आता लागलेली आहे. मित्रांनो, सगळं जग जे आहे ते बदलतं आहे, परंतु ते पाकिस्तानच्या गावी नाही. मध्य पूर्व बदलते आहे, सौदी अरेबिया बदलतो आहे, संयुक्त अरब अमिरात बदलते आहे. आता 22 जानेवारीला मोदीजी अयोध्येमध्ये जसं मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत, तसेच ते संयुक्त अरब अमिरातीमधलं सुद्धा एक देऊळ आहे. त्याच्यासाठी जाणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये. तेव्हा यांच्या पोटामध्ये गोळा उठलेला आहे, की आमची भूमी आहे, ती पवित्र भूमी आहे. इस्लामच्या पवित्र भूमीमध्ये देऊळं बांधतात. देऊळ बांधतात म्हणजे काय? तर मूर्तीपूजा करतात. काफीर स्मृती इराणी ही काफीर महिला जी मूर्तीची पूजा करते, हा, तिने तिकडे जायचं कुठे? आमच्या सर्वात पवित्र धर्मस्थळावरती. खरं सांगायचं झालं तर स्मृती इराणी काही त्या मशिदीच्या आतमध्ये गेलेल्या आपल्याला दिसल्या नाहीत, परंतु ह्यांना कोणी शहरात आलेलं सुद्धा सहन होत नाही. आणि ह्यांना म्हणजे कोणाला? तर पाकिस्तान्यांना. सौदी अरेबियाला काही प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो. तेव्हा ही जी त्यांची घसरण आहे, ती घसरण थांबवता येत नाही त्यांना. इतक्या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा डोळे अजून उघडलेले नाहीयेत. तेव्हा त्यांचा प्रवास कुठे चाललेला आहे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक तुमच्या मित्र परिवारापर्यंत पोहोचवा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशीच मदत चॅनेलसाठी देत राहा. धन्यवाद.